नमस्कार, मी अक्षय पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मान्सूनमधील साथरोगांवरती वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी। आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करा। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या ठळक सूचना। तर शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री, 5 जणांवरती गुन्हा दाखल। छत्रपती संभाजीनगरमधील घटना। आता बघूया सविस्तर बातम्या। हवामान विभागाने पावसाबाबत वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्येक विभागाने मान्सून कालावधीत आपली यंत्रणा सज्ज ठेवावी। तसेच पावसाळ्यात पूरस्थिती, इमारतींची पडझड, पाणी साचणं तसेच जीवित व वित्तहानी घडणार नाही यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावं। आपत्तीच्या कालावधीमध्ये नागरिकांना वेळेत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले आहेत। विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आयोजित मान्सूनपूर्व तयारीबाबत विभागीय स्तरावरती आढावा बैठकीत ते बोलत होते। यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड, अपर आयुक्त खुशाल सिंह परदेशी, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता जयंत गवळी, अधीक्षक अभियंता व प्रशासक राजू देशमुख, विभागीय कृषी सहाय्यक संचालक PR देशमुख यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागातील 8ही जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते। हवामान विभागाने वेळेपूर्वी मान्सूनचा अंदाज वर्तवला असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यताही वर्तवली आहे। या पार्श्वभूमीवरती सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहून नियोजन करावं। पूरस्थितीत नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करा। तसेच पाऊस अधिक झाल्यास दळणवळण आणि वाहतूक सुविधा सुरळीत राहील याची दक्षता घ्यावी। वीज पुरवठा सुरळीत राहण्यासाठी महावितरणाने पूर्वनियोजन करून जलद सेवा पुरवावी। सर्व प्रकल्पांचं स्ट्रक्चर सुव्यवस्थित असल्याची खात्री संबंधित विभागाने करावी। वीज अटकाव यंत्रणा सुस्थितीत असावी। जलसंपदा विभागाने विभागात असणाऱ्या नद्यांवरील पुलावरती धोका पातळी चिन्हांकित करावी। सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती आणि पुलांची तपासणी करावी। पूरस्थितीची नागरिकांचं स्थलांतरण करण्यासाठी निवारण केंद्रांचं नियोजन करावं, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी यंत्रणेला दिले। मान्सूनमधील साथीच्या रोगांवरती वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी, असं सांगून पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम भागामध्ये तत्परतेने मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करावं। आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यान्वित ठेवून हवामान विभागाचे इशारे त्वरित नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतर्क राहावं। विजेचे संकेत देणाऱ्या दामिनी ॲपचा वापर करण्याबाबत जनजागृती करा। पोलीस पाटील तसेच गाव पातळीवरील प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावात पावसाबाबत तसेच आपत्ती कालावधीत सतर्क करण्याबाबत माहिती पोहोचवा, अशा सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्यात। यावेळी जिल्हानिहाय मान्सूनपूर्व तयारीबाबत संबंधित जिल्हा प्रशासनाकडून माहिती देण्यात आली। बैठकीला जलसंपदा, नगर प्रशासन, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस, महसूल तसेच विविध विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री केल्याप्रकरणी 5 जणांवरती पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत। जिल्ह्यातील आगामी खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण बियाणे, रासायनिक खते आणि कीटकनाशके पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्यावेत आणि बोगस बियाणे, खते, कीटकनाशक विक्रेत्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करावेत, असा आदेश पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता। त्यानंतर शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री केल्याप्रकरणी 5 जणांवरती पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। खत निरीक्षक हरिभाऊ कातोरे यांच्या फिर्यादीवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पैठण तालुक्यातील कडेठाण खुर्द येथे ही कारवाई करण्यात आली आहे। आरोपींच्या ताब्यातून 20 गोण्या खतासह अन्य मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सदर प्रकरणी पाचोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत।
राज्यात बोगस बियाणे ब्रँडेड कंपन्यांचं नाव वापरून विक्री केले जाण्याचे अनेक प्रकार घडत आहेत। यावर शासनाने नियंत्रण केलेलं नाहीये। त्याबरोबरच कापूस आणि सोयाबीनच्या महाबीज यासारख्या लोकप्रिय बियाणांची अधिकच्या आणि चढ्या भावाने दुकानदार विक्री करत असल्याचे प्रकार समोर आले आहेत। याद्वारे शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक तसेच फसवणूक केली जात असल्याच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत। यावरती कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात येत आहे। शहर पोलीस दलातील अंमली पदार्थ प्रतिबंधक पथकाने दोघांना अटक केली असून त्यांच्या जवळून नशेच्या गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आलाय। हे दोघे शहरात नशेच्या गोळ्या आणण्यासाठी रेल्वेच्या पार्सलद्वारे औषधी साठा मागवत असल्याचं निष्पन्न झालंय। रेल्वेच्या पार्सल विभागामार्फत नशेच्या औषधी शहरात आणून विक्री करणाऱ्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून अटक करण्यात आली आहे। त्यांच्या जवळून 700 नशेच्या निट्रोसम 10 औषधी गोळ्या जप्त करण्यात आल्यात। पथकाने जवाहरनगर पोलीस ठाणे हद्दीत शिवाजीनगर येथील पाण्याच्या टाकीजवळून छापा टाकून आरोपी नामे कान्हा उर्फ कृष्णा अण्णा लाकरे वय 25 वर्ष राहणार शिवाजीनगर पाणी टाकीजवळ छत्रपती संभाजीनगर तर समाधान महादेव देवासे वय 23 वर्ष राहणार हिमालया रेसिडेन्सी बीड बायपास रोड छत्रपती संभाजीनगर या दोघांना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून गुंगीकारक नशेच्या निस्ट्रोसम 10 या एकूण 700 औषधी गोळ्या, एक कॉलेज बंग अशी एकूण 5070 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तसेच आरोपी सदरचा माल हा परराज्यातील मेडिकल स्टॉकेजकडून रेल्वेच्या मार्गाने मागवत असल्याचं निष्पन्न झालंय। त्यावरून नमूद आरोपींविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यामध्ये NDPS ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदरची कामगिरी पोलीस निरीक्षक गीता बागयडे, पोलीस उपनिरीक्षक अमोल म्हस्के, लालखान पठाण, संदीपान धर्म, सतीजा पोले, विजय त्रिभुवन, नितेश सुंदई, महेश उगले, छाया लांडगे, तेलोर ज्योती भारी या पथकाने केली आहे। हिंगोली गँगच्या नावाने परिसरात दहशत वाजवणाऱ्या गँगमधील तिघांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारी रिक्षा आणि अन्य साहित्य त्यांच्याकडून जप्त करण्यात आलंय। एका रिक्षा चालकाला चाकूचा धाक दाखवून अपहरण करून लुटण्याचा प्रकार घडला होता। तिघांनी चालकास रिक्षाखाली ढकलून देत त्यांची रिक्षा घेऊन गेले। या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात तिघा लुटारूंविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांनी युनुस उर्फ गोल्या रऊफ शेख वय 20 वर्ष राहणार हनुमान नगर गल्ली नंबर 5 छत्रपती संभाजीनगर, इरफान उर्फ इंगोली गँग शेख लाल राहणार हुसेन कॉलनी पुंडलिक नगर छत्रपती संभाजीनगर व सचिन उर्फ दान्या भुजंग मिसा राहणार रांजणगाव शेनपुंजी तिघांना ताब्यात घेतलं। त्यांच्याकडून रिक्षा, रोख रक्कम 1,50,000 रुपये, रोख रक्कम 1,050 रुपये जप्त केलेत। यातील तिघेही अट्टल गुन्हेगार असून इरफान विरुद्ध यापूर्वी तडीपारीची कारवाई झाली आहे। त्याच्या विरुद्ध घरफोडी, शारीरिक इजा पोहोचवणे यासारखे गुन्हे आहेत। सचिन व युनुस विरुद्ध लूटमारी, चोरी, घरफोडीचे गुन्हे आहेत। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। SSC, HSC, डिप्लोमा किंवा BSc पूर्ण केलाय? मग आता तुमचं करिअर होणार जबरदस्त। सिपेट म्हणजे सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी ही भारत सरकारची नामांकित स्वायत्त संस्था घेऊन आली आहे आपल्या सर्वांसाठी एक सुवर्ण संधी। ॲडमिशन सुरू होत आहेत शैक्षणिक वर्ष 2025 आणि 26 साठी। AICTE अप्रूव्ड कोर्सेस आणि एक्सिलेंट प्लेसमेंट ट्रॅक रेकॉर्ड म्हणजेच शिक्षणही दर्जेदार आणि नोकरीची देखील खात्री। ऑल इंडिया सिपेट ॲडमिशन टेस्ट 2025 साठी आजच अप्लाय करा आणि प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये तुमचं भविष्य उज्ज्वल करा। सिपेट मध्ये आहे दर्जेदार कोर्सेस, डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन प्लास्टिक टेक्नॉलॉजी, पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन प्लास्टिक प्रोसेसिंग अँड टेस्टिंग, पोस्ट डिप्लोमा इन प्लास्टिक मोल्ड डिझाइन विथ कॅड आणि कॅम। पात्रता 10वी, 12वी, डिप्लोमा किंवा BSc। तुम्ही कोणत्याही टप्प्यावर असलात तरी इथे तुमच्यासाठी कोर्स आहे। स्कॉलरशिप उपलब्ध आहे। मुलांसाठी आणि मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा सुद्धा आहे। या तारखा अगदी लक्षात ठेवा। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 29 मे 2025। सिपेट ॲडमिशन टेस्ट आहे 8 जून 2025 ला। कोर्स सुरू होण्याची तारीख आहे 14 जुलै 2025। तर आजच अप्लाय करा सिपेटच्या वेबसाईटवरती किंवा अधिक माहितीसाठी 93 73 68 79 15, 93 25 68 79 02,
93 25 68 79 03 97 63 31 09 45 या क्रमांकावरती संपर्क साधा. सिपेट विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी सक्षम करत आहे. प्लास्टिक इंजिनिअरिंग मध्ये करिअर करायचंय तर एकच नाव म्हणजे सिपेट. आजच आपला प्रवेश निश्चित करा. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईत आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली किंवा नाही घेतली हा त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. छगन भुजबळ मंत्री झालेत याचा आम्हाला काहीच फरक पडत नाही असं म्हणत अजित पवार जातीयवादी लोक पोसायचं काम करत असून अजित पवार प्रचंड मोठी चूक करत आहेत. याच्या परिणामाला त्यांना सामोरं जावं लागेल असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय.
जो मराठ्यांच्या आरक्षणाला विरोध करत आहे त्याला मंत्रिपद दिलं जात आहे असंही ते म्हणाले आहेत. आता काय ते घेतली का नाही घेतली का त्यांचा पक्षांतर्गतचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो पहिला बी होताच आणि आता पण आहे. आम्हाला त्याचा काही फरक पडत नाही तो झालाय का नाही झालाय का. पण एक गोष्ट मात्र खरी आहे की अजितदादाला हे असले इगार का सुस्तीत कळत नाही की इतक्या जातीवादी लोक पोसायचे आणि राज्यात जातीय तणाव निर्माण करायचा हे अजितदादांना का कळत नाही. आणि त्याचबरोबर अजितदादांचे जे आमदार आहेत सगळे मंत्री आहेत यांना बी का लक्षात येत नाही की तुमच्या मतदारसंघातले म्हणजे जे अजितदादाचे राज्यातले आमदार आहेत मंत्री आहेत त्यांच्या मतदारसंघात जे मराठ्यांचे पोर आहेत त्यांना आरक्षणामुळे नोकऱ्या लागणार आहेत, शिक्षण मिळणार आहेत, राज्याच्या केंद्राच्या योजना मिळणार आहेत, सुविधा मिळणार आहेत, नेमक्या त्याच मिळू नयेत म्हणून तो हमेशा विरोध करतो मराठा समाजाला, मराठा समाजाच्या आरक्षणाला. हे जातीवादी लोक पोसायचं हा काय प्रकार आहे अजितदादाचा. कारण तुम्हाला याच्यातलं सांगतो की अजितदादांना याचे खूप मोठे परिणामाला सामोरं जावं लागणार आहे. अजितदादा प्रत्येक वेळेस प्रचंड मोठी चूक करतायत. कारण याला मंत्रिपद दिलं म्हणून म्हणत नाहीत आम्ही, कारण हे जातीवादी असणारे लोक पोसायचं काम कोण करतंय तर फक्त अजितदादा. का करतायत हे कळत नाही. मराठा समाजाच्या लेकराला कुठंतरी आशा लागल्या होत्या की अजितदादा आहे, शिंदेसाहेब आहेत, की आरक्षणाचा कुठं फाटा बसणार नाही. परंतु जे आरक्षणाला विरोध करते त्यालाच दिलं जातं हमेशा हमेशा. म्हणजे याचा अर्थ असा होतो की जातीवादी लोक पोचण्याचं काम जाणून बुजून अजितदादा करतायत का अशी शंका यायला लागली. पण मला याच्यात असंही वाटतं परत पुन्हा तात्पुरता आनंद दिला असेल एखाद्या वेळेस जिल्हा परिषद पंचायत समिती आल्यात जरा त्याचे 4-5 माकडं जर नाराज होते तर मग आता थोडाफार गुलाल फिलाल उधळते, 2-4 फटाकडे ते लवंगी फटाकडे वाजते ते थोडे फुसके आणि थोड्याफार उड्या आणते. तात्पुरता म्हणले असते त्या जिल्हा परिषदेला तेवढंच इवळायचं नाही, मग गुलीतील उड्या हाणून द्या ढोलं फिलं लावून. मला वाटतं ते तात्पुरता आनंद असेल त्याचा घे म्हणा, काय फरक पडत नाही त्यांनी. आणि तो किती असला आम्हाला काय फरक पडत नाही. पण मराठ्यांना मात्र सांगतो जर असं होणार असलं हमेशा हमेशा मराठा आरक्षणाचे मारेकरी अजितदादा करून जाणीवपूर्वक घेतले जाणार असले, जातीच्या गुंडाच्या टोळ्या चालवणाऱ्यांना मुद्दाम मंत्रिपद अजितदादाकडून दिले जात असतील, बळ दिलं असतील तर मराठ्यांना सुद्धा या पुढच्या काळात एकजूट राहावं लागणार आहे सगळ्या पक्षातल्या. कारण जरी अजितदादाचे मंत्री आमदार असले तरीही त्यांच्या मतदारसंघातल्या मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे. आमदाराच्या पोरापुरीला सुद्धा गरज आहे, मंत्र्याच्या पोरापुरीला गरज आहे, शिक्षकाचे आहे, बिल्डर कॉन्ट्रॅक्टरचे आहे, व्यावसायिकांच्या पोरापुरींना गरज आहे, शिक्षकांच्या पोरापुरींना गरज आहे. मग कोणी शेतकरी मराठा असू दे त्याचाही गरज आहे. मग ते अजितदादा जाणून बुजून असं का करतायत हा प्रश्न निर्माण होतोय. पण मला याच्यातून 100% वाटतं की ह्यो छगन भुजबळला काय दिलंय म्हणता आता तुम्ही याला तात्पुरतं नादी लावलं दिसतंय चॉकलेट बहुतेक. मला 100% वाटतंय की तात्पुरता आनंद आहे त्याला जिल्हा परिषद पुरतं दिला असेल, हाना म्हणले असेल थोड्या उड्या आणि पुन्हा त्यांचं विरजन पडल. 100% पुन्हा त्यांच्या आनंदावर विरजन पडन असं वाटतंय. शंका तीच आहे, तात्पुरतं दिलंय. महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची मान्सून पूर्व आढावा बैठक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी घेतली आहे. त्यात साथरोग यासारख्या आजारांना रोखण्यासाठी धडक मोहीम कार्यक्रम आखण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची बैठक नुकतीच पार पडली आहे. मान्सूनपूर्व साथरोग नियंत्रणासाठी आणि अन्य विषयांवरती सदर बैठक पार पडली. या बैठकीमध्ये सद्यस्थितीचा आढावा घेत मान्सूनसाठी आरोग्य विभाग मलेरिया कर्मचाऱ्यांची मान्सूनपूर्व आढावा बैठक आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांनी घेतली आहे. त्यात सर्व 1 ते 10 झोनल पर्यवेक्षकांना आदेशित करण्यात आलं आहे की पावसाळा सुरू झालेला आहे व डेंग्यू मलेरिया यासारख्या आजारांना रोखण्यासाठी धडक मोहीम कार्यक्रम 3 झोनल कर्मचारी मिळून 26 मे पासून सुरू करावं असे आदेश देण्यात आले आहेत. यावेळी डॉक्टर राणे, सहाय्यक आरोग्य वैद्यकीय अधिकारी, साथरोग अधिकारी डॉक्टर सुमैया शेख, हेल्थ सुपरवायझर KB मोरे, मेडिकल ऑफिसर डॉक्टर जोशी व PMW 1 ते 10 झोनल पर्यवेक्षक उपस्थित होते. झोन क्रमांक 8, 9, 10 हे 3 झोन मिळून दिनांक 25 मे पासून 40 कर्मचाऱ्यांमार्फत धडक मोहीम सुरू करण्यात येईल व प्रत्येक झोनला 2 दिवसात अतिजोखीम भागामध्ये मोहीम राबवण्यात येईल अशी माहिती झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई, चुन्नीलाल मोतीलाल उदने, उमाकांत गायकवाड यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. झोन क्रमांक 8 सातारा देवळाई महानगरपालिका मलेरिया नागरी हिवताप विभागामार्फत डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम कार्यक्रम सातारा भागामध्ये साथरोग सर्वे व हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आजाराविषयी माहिती देऊन धूर फवारणी, कीटकनाशक औषध फवारणी, पॅम्पलेट वाटप करण्यात आले.
आज दिनांक 20 मे रोजी झोन क्रमांक 8 सातारा देवळाई महानगरपालिका मलेरिया नागरी हिवताप विभागामार्फत डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम कार्यक्रम डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, डॉक्टर आदित्य जोशी यांच्या सूचनेनुसार मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी फवारणी कर्मचारी मार्फत वॉर्ड क्रमांक 114, 115 येथील दिशा घरकुल, प्रथमेश नगरी, अरुणोदय कॉलनी, श्रीविहार कॉलनी, देवळाई गाव तसेच उत्कर्ष नगर, सातारा पोलीस ठाणे, सातारा गाव व अतिजोखीम भागांमध्ये साथरोग सर्वे व हिवताप डेंग्यू चिकनगुनिया आजारविषयी माहिती देऊन येथे व्हॅकल माउंटिंगद्वारे धूर फवारणी, कीटकनाशक औषध फवारणी, पॉम्पलेट वाटप करण्यात येऊन लावणारे स्टिकर, गप्पी मासे पैदास केंद्र तयार करून साचलेल्या पाण्याचे खडे त्यामध्ये ऑइल टाकण्यात आले। तर शनिवारी कोरडा दिवस पाळण्यात यावा असं सुचवण्यात आलंय। यावेळी झोनल मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी शेख तय्यब अनवर, भारत वाघ, रामनाथ रोकडे, शेख अशफाक, मनोज जगधने व नागरिक उपस्थित होते। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। मान्सूनमधील साथरोगांवरती वेळीच नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने आरोग्य यंत्रणांनी सुसज्जता बाळगावी। आपत्तीच्या कालावधीत नागरिकांना वेळेत मदत पोहोचवण्याच्या दृष्टीने नियोजन करा। विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या ठळक सूचना। तर शेतकऱ्यांना घरोघरी जाऊन बिल न देता बोगस खतांची विक्री, 5 जणांवरती गुन्हा दाखल, छत्रपती संभाजीनगरमधील घटना। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज।